हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनायटेड नेशन्स म्हणजे काय किंवा युनायटेड नेशन्स बद्दलची महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हॉट इज युनायटेड नेशन्स? इट इज इंटरगव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. युनायटेड नेशन्स ही एक इंटरगव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. मग आता इंटरगव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजे काय? तर वेगवेगळ्या मेंबर स्टेट्सनी एकत्र येऊन ही ऑर्गनायझेशन तयार केलेली असते. या मेंबर स्टेटनाच सॉव्हेरियन स्टेट्स असं सुद्धा म्हणतात. जगामध्ये जे काही कॉमन पर्पज आहेत, कॉमन इंटरेस्ट आहेत ते हँडल करण्यासाठी अशा ऑर्गनायझेशन्स काम करतात. या ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल लॉज फॉलो करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंटरगव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स ह्या लीगल असतात. म्हणजेच युनायटेड नेशन्स ही इंटरनॅशनल लॉजवरती आधारित लीगल ऑर्गनायझेशन आहे. इट इज वर्ल्ड्स लार्जेस्ट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. जगातली सर्वात मोठी अशी ही एक ऑर्गनायझेशन आहे. इट इज ऑल्सो मोस्ट फॅमिलियर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. ही ऑर्गनायझेशन सर्वश्रुत आहे, म्हणजे जगामध्ये सर्वांना माहीत असलेली अशी ही एक ऑर्गनायझेशन आहे. जर तुम्ही बातम्या ऐकत असाल, वाचत असाल, तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा तुम्हाला युनायटेड नेशन्स चा उल्लेख हा आढळतो. मग ह्या युनायटेड नेशनची स्थापना का करण्यात आली? त्याचा नेमका एम काय होतं? त्याचा उद्देश काय होता? तर 4 उद्देशांसाठी युनायटेड नेशन्सची स्थापना करण्यात आली. त्यातला पहिला उद्देश होता मेंटेन इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. जागतिक स्तरावरती शांतता आणि सुरक्षा निर्माण करण्यासाठी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन काम करते. जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत, त्याच्यामध्ये वादविवाद होतात, भांडणं होतात आणि ते मेंटेन करण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये शांतता राहण्यासाठी, सर्वांनी एकोप्याने राहण्यासाठी ही ऑर्गनायझेशन काय करते? काम करते. दुसरा ह्याचा उद्देश आहे डेव्हलप फ्रेंडली रिलेशन्स अमंग कंट्रीज. म्हणजे वेगवेगळ्या ज्या कंट्रीज आहेत, वेगवेगळी राष्ट्र आहेत, त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण नातं राहण्यासाठी युनायटेड नेशन ही ऑर्गनायझेशन काम करते. तिसरा उद्देश आहे अचीव अँड मेंटेन इंटरनॅशनल कोऑपरेशन. जागतिक स्तरावरती कोऑपरेशन राहण्यासाठी ही ऑर्गनायझेशन काम करते. म्हणजेच काय, एक दोन राष्ट्र असतील तर त्यांच्यामध्ये बऱ्याचदा आपण काय म्हणतो त्याला, व्यवहार होतो, आर्थिक देवाणघेवाण होते, वेगवेगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात. मग त्या शेअर करताना कोऑपरेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते मेंटेन करणं आणि अचीव करण्यासाठी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन काम करते. आणि चौथा आणि महत्त्वाचा उद्देश म्हणजे हार्मनायझिंग द ॲक्शन्स ऑफ कंट्रीज. वेगवेगळ्या राष्ट्रांच्या ज्या काही ॲक्शन्स आहेत, ज्या काही कृती आहेत, त्यांच्यामध्ये हार्मनी मेंटेन करण्यासाठी युनायटेड नेशन्स काम करतात. मग हार्मनी म्हणजे काय, ज्याला आपण एकोपा म्हणतो, ऐक्य म्हणतो किंवा सुसंवाद. तर वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये सुसंवाद होण्यासाठी, सर्व कामं सुरळीत होण्यासाठी आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी युनायटेड नेशनची मुख्य भूमिका आहे. मग ह्या युनायटेड नेशनचं युएनचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर न्यूयॉर्क सिटी इथं या युएनचं हेडक्वार्टर आहे. आणि ह्या हेडक्वार्टर्स व्यतिरिक्त त्यांची 4 मेन ऑफिसेस आहेत. ती कुठे आहेत बघा? जिनेव्हा, नैरोबी, व्हिएन्ना, द हॅग या ठिकाणी त्यांची मेन ऑफिसेस आहेत. मग या युनायटेड नेशनची स्थापना नेमकी कधी करण्यात आली? तर इट इज एस्टॅब्लिश्ड आफ्टर वर्ल्ड वॉर II. जागतिक विश्वयुद्ध 2 झाल्यानंतर युनायटेड नेशनची स्थापना करण्यात आली. ज्यावेळेस जागतिक विश्वयुद्ध 2 झालं त्यावेळेस अनेक राष्ट्रांमधली खूप माणसं मृत्युमुखी पडली, मेली, त्यांचं खूप आर्थिक नुकसान झालं आणि प्रत्येक राष्ट्राचं प्रचंड असं नुकसान झालं. आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचं युद्ध होऊ नये, कोणत्याही राष्ट्राची मनुष्यहानी असेल, वित्तहानी असेल, ती होऊ नये आणि जगामध्ये शांतता आणि सुरक्षा निर्माण व्हावी, यासाठी युनायटेड नेशनची स्थापना करण्यात आली. मग त्यासाठी काय करण्यात आलं? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्थापना करण्यासाठी एक कॉन्फरन्स घेण्यात आली. Conference for discussion was held in San Francisco on 25th of April 1945.
एक कॉन्फरन्स घेण्यात आली. ही कॉन्फरन्स सॅन फ्रान्सिस्को इथं घेण्यात आली आणि ती कोणत्या दिवशी घेण्यात आलेली होती? 25 एप्रिल 1945 ला. मग ह्या कॉन्फरन्समध्ये नेमकं काय झालं? तर या कॉन्फरन्समध्ये 50 राष्ट्रांच्या गव्हर्नमेंटनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी डिस्कशन केलं आणि UN चार्टर हे त्याचं फायनल आउटपुट होतं. UN चार्टर आपण पुढे बघणार आहोत. पण ह्या जी काही कॉन्फरन्स झाली, ह्या कॉन्फरन्समध्ये युनायटेड नेशन्सनी एक ऑर्गनायझेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मग आता हे UN चार्टर, जसं मगाशी सांगितलं की UN चार्टर त्यांनी तयार केलं. मग ते म्हणजे नेमकं काय? तर ह्या UN चार्टरलाच चार्टर ऑफ द युनायटेड नेशन्स असं सुद्धा म्हणतात. इट इज फाउंडेशनल ट्रीटी ऑफ द युनायटेड नेशन्स. फाउंडेशनल ट्रीटी म्हणजे काय? तर ॲग्रीमेंट. UN चार्टर काय आहे? एक ॲग्रीमेंट आहे. हे ॲग्रीमेंट फॉर्मल आहे, हे ॲग्रीमेंट लीगल आहे आणि ज्या ज्या राष्ट्रांनी त्या कॉन्फरन्समध्ये भाग घेतला होता किंवा जी राष्ट्र युनायटेड नेशन्समध्ये आहेत त्या सर्वांच्या सहमतीने हे ॲग्रीमेंट तयार करण्यात आलं. मग ह्या ॲग्रीमेंटचा पर्पज काय होता? कशासाठी हे तयार करण्यात आलं? तर हे ॲग्रीमेंट जे आहे, दिस एस्टॅब्लिशेस द पर्पजेस, गव्हर्निंग स्ट्रक्चर अँड ओव्हरऑल फ्रेमवर्क ऑफ द UN सिस्टीम. युनायटेड नेशन सिस्टीमचा पर्पज नेमका काय आहे? त्याचं गव्हर्निंग स्ट्रक्चर कसं आहे? त्याचं ओव्हरऑल फ्रेमवर्क कसं आहे? त्याचं वर्किंग कसं चालणार आहे? या सगळ्याची माहिती ही या UN चार्टर ॲग्रीमेंटमध्ये आहे. मग हे UN चार्टर कधी अस्तित्वात आलं? तर ज्यावेळेस कॉन्फरन्स झाली 25 एप्रिल 1945 ला, त्यावेळेस ह्या UN चार्टरचं ड्राफ्टिंग करण्यात आलं. ते ड्राफ्ट रिवाईज झाले, इम्प्रूव्ह करण्यात आले आणि 25 जून 1945 ला हे UN चार्टर अडॉप्ट करण्यात आलं. मग अडॉप्ट केल्यानंतर त्याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन हे 24 ऑक्टोबर 1945 ला करण्यात आलं. म्हणजेच UN चार्टर 24 ऑक्टोबर 1945 ला इम्प्लिमेंट करण्यात आलं. याचाच अर्थ असा की युनायटेड नेशन्स या ऑर्गनायझेशनचं ॲक्च्युअल कामकाज हे 24 ऑक्टोबर 1945 पासून काय झालेलं आहे? सुरू झालेलं आहे. मग ह्या युनायटेड नेशन्समध्ये किती मेंबर्स आहेत? ज्या वेळेला सुरुवात झाली म्हणजे 1945 मध्ये या युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये 51 म्हणजेच 51 मेंबर्स होते आणि लेटेस्ट म्हणजे आजच्या घडीला 2021 मध्ये युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन मध्ये 193 म्हणजेच 193 टोटल मेंबर स्टेट्स म्हणजे काय? कंट्रीज किंवा गव्हर्नमेंट्स म्हणा, त्या अवेलेबल आहेत. म्हणजे जर तुम्हाला एक्झामला विचारलं लेटेस्ट किती आहेत तर 193 आणि अगदी सुरुवातीला किती होते? 51. आता आपण बघणार आहोत 6 प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ UN नेशन्स. मग 6 प्रिन्सिपल ऑर्गन्स म्हणजे काय? तर आपण याला सेक्शन सुद्धा म्हणू शकतो, पण त्यांच्या टर्मिनॉलॉजीमध्ये त्यांनी ऑर्गन्स दिलेला आहे, ज्याला आपण पार्ट्स सुद्धा म्हणू शकतो. तर UN नेशन्स हे 6 ऑर्गन्सनी बनलेलं आहे. त्यातला पहिला ऑर्गन आहे जनरल असेंब्ली, दुसरा आहे सिक्युरिटी काउन्सिल, तिसरा आहे इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, चौथा आहे ट्रस्टीशिप काउन्सिल, पाचवा आहे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आणि सहावा आहे UN सेक्रेटरिएट. तर ह्या 6 ऑर्गन्सनी UN नेशन्स तयार झालेली आहे. पूर्ण जगाचा विचार करून हे ऑर्गन्स तयार करण्यात आलेले आहे आणि जर तुम्ही त्यांच्या नावं बघितली तर त्याच्यातूनच तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारचं काम ज्या पद्धतीचं आहे त्या प्रकारचे हे काउन्सिल्स तयार करण्यात आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त UN सिस्टीम मध्ये अजून काय काय इन्क्लूड होतं? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO, युनेस्को, युनिसेफ, वर्ल्ड बँक ग्रुप, वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि स्पेशलाइज्ड एजन्सी या सगळ्या UN सिस्टीम मध्ये इन्क्लूड होतात. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनायटेड नेशन्स बद्दलचे महत्त्वाचे पॉइंट्स बघितलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कम्प्युटरची दुनिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.